श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, त्या इंद्रप्रस्थ नगराच्या सभोवताली मनोहर उद्याने होती. त्या उद्यानामध्ये आम्रवृक्ष होते, रान आंबे होते, नीप म्हणजे कदंब वृक्ष होते, अशोक, चंपक, पुन्नाग म्हणजे नागकेशर, नागचाफा, लकुच म्हणजे आंबट गर असलेली फळे येणारे एक झाड, फणस, शाल म्हणजे देवदार, ताल, तमाल, बकुल, केतक इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे वृक्ष आणि लहान मोठी झाडे झुडपे त्या उद्यानात दाटीवाटीने वाढलेली होती. सारेच वृक्ष मोठे डेरेदार होते. फुलांच्या घोसांनी आणि फलभारांनी ते वाकलेले होते. खूप दिवसांची जुनी आवळ्यांची झाडे, लोध्र म्हणजे तांबडी आणि पांढरी फुले असलेले एक प्रकारचे झाड, कंकोळ म्हणजे शीतळ चिनी किंवा कापूर चिनी असे ज्याला म्हणतात त्या प्रकारची झाडे, साखर जांब, पाटला म्हणजे तांबडा लोध्र, कुब्जक, अतिमुक्तक म्हणजे कस्तूर मोगरा, करवीर म्हणजे कण्हेर, पारिजात इत्यादी असंख्य प्रकारची झाडे, वेली आणि रोपटी त्या उद्यानात अगदी विपुल असून ती नित्य फळाफुलांनी नटलेली होती. त्या उद्यानात अनेक प्रकारचे पक्षी होते आणि त्यांच्या योगे ते अगदी गजबजून गेले होते. मत्त मयुरांच्या केकांनी आणि नित्य उन्मादात असलेल्या कोकिळांच्या कूजनाने ते उद्यान निनादून गेलेले असे. त्या उद्यानात आरशाप्रमाणे निर्मळ असलेली पर्णकुटीसारखी सुबक घरकुले होती. अनेक प्रकारचे लता मंडप होते. सुरम्य चित्रगृहे म्हणजे भिंतीवर चित्रे काढलेली घरे होती. क्रीडा शैल म्हणजे कृत्रिम क्रीडा पर्वत होते. अतिशय स्वच्छ जलाने परिपूर्ण असलेली विविध तळी होती. शुभ्र कमलांनी आणि नीलकमलांनी सुगंधी झालेली आणि कारंडव व चक्रवाक पक्ष्यांनी नटलेली सुंदर सरोवरे सुद्धा तेथे होती. अनेक प्रकारच्या पुष्करणी तेथे होत्या आणि त्या कमलांच्या ताटव्यांनी अगदी झाकून गेलेल्या होत्या. खूप मोठे रम्य डोह विपुल प्रमाणात होते. पुण्यशील पुरुषाच्या आणि ऋषीमुनींच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्या विस्तीर्ण राष्ट्रामध्ये म्हणजेच खांडवप्रस्थामध्ये वास्तव्य करावयास आल्यावर पांडवांचा आनंद दिवसेंदिवस वृद्धिंगतच झाला. भीष्माने आणि राजा धृतराष्ट्राने युधिष्ठिराला खांडवप्रस्थात जाण्याची सूचना केली. तेव्हापासून पांडव खांडवप्रस्थाचेच रहिवासी झाले. नागांच्या सान्निध्यामुळे म्हणजे पाताळातील नागपुरी भोगवती शोभून दिसावी त्याप्रमाणे इंद्रसदृश्य असलेल्या त्या महाप्रतापी पांडवांच्या वास्तव्यामुळे ते सुंदर इंद्रप्रस्थ नगर अलंकृत झाले. अशा प्रकारे इंद्रप्रस्थ नगरामध्ये पांडवांची उत्कृष्ट व्यवस्था लावून दिल्यावर, त्यांचा मांडून दिल्यावर वीरश्रेष्ठ कृष्ण त्यांच्या अनुमतीने बलरामासह द्वारकेला गेला. जन्मेजय म्हणाला, तपोधन महर्षे, अशा प्रकारे इंद्रप्रस्थाचे संपादन केल्यानंतर त्या महात्म्या पांडवांनी पुढे काय केले? माझे सर्व पितामह पांडव फार सामर्थ्यशाली आणि उत्साही होते. त्यांची धर्मपत्नी त्यांच्या कलाने कशी वागली? दुसरे असे की ते 5 महाभाग पुरुषश्रेष्ठ
एकाच पत्नीबरोबर म्हणजेच कृष्णेबरोबर नांदत असता त्यांच्यामध्ये भेदभाव कसा निर्माण झाला नाही? तपोधन कृष्णेशी जन्माची गाठ पडलेल्या पांडवांची परस्परांशी वागणूक कशी होती हे सारे विस्ताराने ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे. वैशंपायन म्हणाले, धृतराष्ट्राकडून अनुमती मिळाल्यावर धृतराष्ट्राने आज्ञा केल्यामुळे पांडव कृष्णेसह खांडवप्रस्थामध्ये गेले आणि स्वतःच्या मालकीचे राज्य हातात असल्यामुळे ते रिपुदमन वीर कृष्णे समवेत तेथे सुखाने राहू लागले. राज्य प्राप्त झाल्यानंतर महातेजस्वी सत्यप्रतिज्ञ युधिष्ठिर आपल्या भावांच्या मदतीने धर्मानुसार पृथ्वीचा प्रतिपाळ करू लागला. ज्यांनी शत्रूवर मात केली होती असे ते प्रज्ञावंत, सत्यप्रतिज्ञ आणि धर्मपरायण पांडव अतिशय संतुष्ट चित्ताने खांडव प्रस्थामध्ये राहिले. नागरिकांची सर्व प्रकारची कामे करण्यासाठी ते बहुमोल राजासनावर बसत असत. एकदा तेथे सर्व महाभाग पांडव आसनावर बसले असता देवर्षी नारद योगायोगाने तेथे आला. युधिष्ठिराने आपले स्वतःचे सुंदर आसन नारदाला बसण्यासाठी दिले. देवर्षी नारद आसनावर बसल्यावर प्रज्ञावंत युधिष्ठिराने त्याचा स्वतःच यथाविधी सत्कार केला आणि आपले राज्य त्याच्या चरणी अर्पण केले. युधिष्ठिराने केलेल्या सत्काराने संतुष्ट झालेल्या देवर्षी नारदाने त्याला आशीर्वाद दिले व त्याचे अभिष्ट चिंतन केले आणि युधिष्ठिरा बैस असे तो त्याला म्हणाला. नारदाने अनुज्ञा दिल्यावर राजा युधिष्ठिरही तेथे बसला आणि भगवान देवर्षी नारद आल्याची माहिती त्याने कृष्णेला कळविली. नारद ऋषींचे आगमन झाले आहे असे कळताच द्रौपदी शुचिरभूत झाली आणि प्रसन्न अंतःकरणाने नारद ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी पांडवांसमवेत गेली. धर्मानुसार आचरण करण्यात दक्ष असलेल्या त्या द्रौपदीच्या भावना नारदाकडे पाहताच उत्कट झाल्या आणि ती हात जोडून नारदाजवळ उभी राहिली. त्या राजकन्येलाही ऋषीश्रेष्ठ सत्यवचनी नारदाने अनेक आशीर्वाद दिले आणि त्या गुणवतीला त्याने जाण्याची अनुज्ञा दिली. कृष्णा तेथून निघून गेल्यावर युधिष्ठिर इत्यादी सर्व पांडवांना भगवान नारद ऋषी एकांतात म्हणाला, यशोमती पांचाली तुमची सर्वांची मिळून एकच पत्नी आहे. तिच्यामुळे तुमच्यामध्ये कसलाही दुजाभाव निर्माण होणार नाही. असेच धोरण तुम्ही सांभाळले पाहिजे. तुम्हाला हे धोरण सांभाळता यावे यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. फार प्राचीन काळी सुंदर आणि सुंद आणि उपसुंद या नावांचे अगदी एका विचाराने चालणारे दोघे भाऊ होऊन गेले. दुसऱ्या कोणालाही त्यांचा वध करणे अशक्य आहे अशा त्यांची अखिल त्रैलोक्यात ख्याती होती. त्या दोघांचे राज्य सामायिक होते. त्यांचा वाडा सामायिक होता. ते दोघे एकाच शय्येवर झोपत असत, एकाच आसनावर जोडीने बसत असत आणि एकत्र जेवत असत. पण चमत्कारिक प्रकार असा की तिलोत्तमेसाठी त्यांनी परस्परांचा घात केला. म्हणून माझे तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे की एकमेकावरील प्रीतीमुळे उत्कट होणाऱ्या सौहृदाची तुम्ही नित्य कसोशीने जपणूक करा. युधिष्ठिरा, द्रौपदीमुळे तुम्हा पांडवांमध्ये वितुष्ट येणार नाही याचीच काळजी घ्या. युधिष्ठिर म्हणाला, महामुने, सुंद आणि उपसुंद हे दोघे असुर कुणाचे पुत्र होते. त्यांच्यामध्ये वितुष्ट कोणत्या कारणाने आले आणि जिच्यावर लुब्ध झाल्यामुळे ते दोघे असुर भ्रमिष्ट झाले व त्यांनी परस्परांचा वध केला. ही देवांगना अप्सरा तिलोत्तमा कोणाची कन्या तपोधना हे सारे विस्ताराने ऐकण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे. भगवान, मलाही याचे विलक्षण कुतूहल वाटत आहे. आज आपण इथे थांबूया आणि उद्या आपण सुंदोपसुंदांचे उपाख्यान हे पुढे वाचायला आपण सुरू करूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि